तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे। तर कांचन रसोई घरमध्ये आज छान मस्त बनलेले आहे छोले भटुरे। तर छोले भटुरे कसे बनवायचे, तर चला कांचन रसोई घरमध्ये बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला आपण आता छोले भटुरे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूया। तर बघा हे संध्याकाळी आपल्याला भिजू घालायचे आहे छोले, म्हणजेच आपले हरभरे, आणि सकाळी पाणी काढून टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि आता हे पूर्ण फोडणीचं आणि भाजीचं साहित्य। आता हे पूर्ण आपण छोलेचा घरगुतीच मसाला बनवणार आहे। घेतलेला आहे मी एक चमचा घेतलेला आहे आपल्या पोहे खायच्या चमच्यानी, बडीशोप 1 चमचा, 1 चमचा ओवा, थोडे 5-6 मिरे, जिरे, धने, आणि ही तिखट मिरची आहे, तेजपत्ता, मोठी विलायची आणि हिरवी विलायची, कसुरी मेथी। आणि हे आपल्याला आता आपण कुकर मध्ये लावणार आहे छोले, तर तेजपत्ता, दालचिनी आणि मोठी विलायची घेतलेली आहे, आणि 3 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, आणि 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, आणि काजू बदामची पेस्ट घेतलेली आहे मी, थोडी घट्ट भाजी होण्यासाठी, आणि लसण आणि कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर, आणि आपले बेसिक रोजचे मसाले आणि तिखट आणि मीठ। आपण आता कुकर मध्ये लावून घेऊया छान। हे मी स्वच्छ एकदम 2-3 पाण्याने धुवून घेतले। त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करायचं आहे, जवळपास समजा 2-2.5 ग्लास। तेजपत्ता, ही थोडी दालचिनी, 1 मसाला विलायची मोठी, आणि हे 2 ते 3 मिरे, आणि थोडंसं मीठ। कुकरची शिट्टी काढून घेऊया, 3 शिट्ट्या काढून घेऊ आपण कुकरच्या, म्हणजे आपले छान ते भिजलेलेच आहे ऑलरेडी 3 याच्यामध्ये, एकदम छान होऊन जातात ते आपले छोले। तर आता आपलं कुकर होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया छोल्याचा। आणि रेडीमेड पण मिळतो मसाला दुकानामध्ये, पण मी आता हे असं घरगुतीच बनवणार आहे त्याचा मसाला। तर हे मी साहित्य घेतले, मसाले असे छान मस्त भाजून घ्यायचे आहे। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। आपण मसाला विलायची घेतलेली आहे ना, तर ही आपण अशी फोडून टाकायची। हे बघा, टक्कर न टाकता ही फोडून टाकायची अशी। तर बघा एकदम मस्त सुवास येऊ लागलेला आहे मसाल्याचा। आता आपण गॅस बंद करूया, आणि छान मस्त भाजलेला आहे। आता हा मसाला आपल्याला थंड व्हायचा आहे, तर थंड व्हायला ठेवूया आपण। ठीक आहे। तर पूर्ण छान थंड झाल्याच्या नंतर आपण बारीक करणार आहे। तर आपला आता कुकर पण छान थंड झालेला आहे। आपले छोले तर बघू शकता छान मस्त शिजलेले आहेत, ते जास्त गाळ पण नाही झाले आणि जास्त असे फुटले पण नाही, एकदम भारी, जास्त कच्चे पण नाही। फोडणीची तयारी करू। गॅसवर आपण छान कढई, पण तेल टाकू आता। आता तेल छान मस्त गरम झालेलं आहे, आपण टाकू मोहरी, थोडंसं जिरं, आणि हा पूर्ण आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करू। तर आता हा कांदा एकदम आपल्याला ब्राऊन, म्हणजे पूर्ण लाल करायचा आहे। तर चला आता कांदा हा लाल होईपर्यंत आपण आपला जो मसाला भाजलेला होता, आपण तयार केलेला होता भाजून, तर हा बारीक करून घेऊया आपण। मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर बघा छान मस्त आपला मसाला तयार झालेला आहे। तर हा आपण मसाला बनवलेला आहे, तर हा शिल्लकच मसाला आहे, म्हणजे एवढा काही आपल्याला भाजीला लागणार नाही। आणि आपण भाजीसाठी याच्यामध्ये आपण 1-2 चमचे काढून घेऊया, आणि बाकीचा तुम्ही नंतर वापरू शकता। आणि हा छान राहतो 5-6 महिने, तर हा मसाला एकदम छान राहतो वापरायला। तर हे आपण इतका आता बघू शकता, इतका आपल्याला मसाला टाकायचा आहे। बघा छान मस्त लाल झालेला आहे आपला कांदा, आणि आपण आता हे अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहे, अद्रक लसण आणि कोथिंबीर, तिखट, मीठ आणि 2 मसाले पण टाकून घेतलेले आहेत। हे पूर्ण मिक्स झालं, ही टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ही पूर्ण टाकून देऊया। बघा तर किती छान मस्त सुगंध येऊ लागलेला आहे। आणि ही पण आता ही जी आपण प्युरी केलेली आहे, जी बदाम, 3 बदाम आणि 3 काजूची, फक्त पाण्यामुळे तर जास्त दिसू लागलेली आहे, ही टाकून घेऊया आपण। तर बघा एकदम मस्त छान अशी पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे, याला एकजीव करायचा आहे। आणि आता याला आपण सोडणार आहे 10 ते 15 मिनिटं तरी येण्यासाठी, म्हणजे पूर्ण मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। तर आता आपले 15 मिनिटं झालेली आहे, आणि आपण आता छान बघूया
तर बघा छान मस्त आता कसा व्हाईट कलर होता आणि आपला मसाला कसा झालेला आहे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही. आणि आपण असं 5 मिनिटं झाले, आता 15 मिनिटं तर होऊ द्यायचं आहे आपल्याला, 20 मिनिटं कमीत कमी, पण 5 मिनिटं झाले की त्याला परत असं हलवून झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाली की परत हलवून झाकून ठेवायचं. म्हणजे तुम्ही जेवढा असा खदचसान मसाला तेवढा एकदम छान मस्त आपली ग्रेव्ही तयार होईल. तर तुम्ही बघू शकता आधीची ग्रेव्ही आणि ही ग्रेव्ही मध्ये किती. बघा आता आपले छोले मस्त, हे जे खडे मसाले आहे ना हे बाजूला करायचे त्यातले आपण टाकलेले, आणि आपले हे पाणी जे आहे ना पाण्यासकट आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये आपल्या ग्रेव्ही मध्ये टाकायचं आहे. पाणी म्हणजे आपलं बघायचं आपल्याला पाणीचे याचं हे घट्ट पातळ बघू शकता. किती छान एकदम भारी आणि इतकं मस्त सुगंध येऊ लागलेला आहे मस्त भाजीचा आता. तर बघू शकता तुम्ही, मी थोडंच पाणी टाकलेलं आहे जेवढं कुकरमध्ये होतं तेवढं. आणि ह्याच याच्यामध्ये पाहिजे आपल्याला स्टेजमध्ये भाजी, अशी जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, आपली ही मीडियम मस्त एकदम छान झालेली आहे. आता याला आपण एक उकळी येऊन बघा छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कसुरी मेथी जी दाखवलेली आहे ती आपल्याला वरतून टाकायची आहे मस्त. कसुरी मेथी आपल्या किराणा दुकानामध्ये मिळून जाते. आणि आपली कोथिंबीर. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तर बघू शकता किती एकदम छान मस्त दिसत आहे ही आपली भाजी छोलेची. तर बघा एकदम छान मस्त, याच्यात आपण कलर वगैरे काही न वापरता जसं पाहिजे आपल्याला, जशी गाड्यावर मिळतं ना छोले भटुरे तसंच एकदम आपली भाजी झालेली आहे. आता हे मिक्स केलेलं आहे आपलं आणि आपण थोडीशी आता आपले भटुरे होईपर्यंत आपण याला झाकून ठेवूया. तर आता आपण भाजीचं पूर्ण साहित्य बघितलेलं छोल्याच्या भाजीचं. तर आता भटुरे कशी बनवायची, आता भटुऱ्याचं साहित्य बघूया चला. आता हे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. तर इथे आपण मैदा वापरतो, म्हणजे ओरिजिनल छोले मैद्याचेच होते, पण मैदा कमीत कमी वापरावा त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं. कारण लहान मुलांना मैदा खाणं जास्त चांगला नसतो, म्हणून मी गव्हाचं जे पदार्थ गव्हाच्या पिठानं होतात ते शक्यतो मग मैद्याने टाळायचे. तर आता हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे 1 वाटी रवा टाकणार आहे. छान मस्त स्वच्छ निसून वगैरे चाळून घ्यायचा रवा, 1 वाटी रवा. आणि हे आपण जिरे, धने जिरे आणि थोडं मिऱ्याचं पावडर आहे आणि थोडा ओवा हे मिक्स घेतलेलं आहे. थोडं थोडं 2-2 असं पावडर तयार केलेली आहे. तसे अख्खे टाकण्यापेक्षा ही पूर्ण पावडर टाकून द्यायची अशी. आणि थोडा असा 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा, हा छोटा चमचा आहे. आणि वरतून गरम तेलाचं मोहन द्यायचं थोडंसं काहीतरी लगे किंचित समजा ह्या वाटीने असं, ठीक आहे. आणि हे आता मिक्स करून घेऊया आपण थोडं. आणि याच्यामध्ये आपण थोडं दही टाकूया. आणि हीच प्रोसेस तुम्हाला मैद्याचे जर भटुरे करायचे असेल, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदा घ्यायचा आहे, पण बाकीचं जे मी साहित्य घेतलेलं आहे हेच वापरायचं, फक्त गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरा तुम्ही. तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं, पूर्ण असे गोळे वगैरे नाही राहिले पाहिजे. नंतर आपल्याला भिजवायचं आहे. हे मीठ आपण ऍड करूया आणि हे मीठ पण आता मस्त छान असं मिक्स करून आता आपण हे पीठ भिजून घेऊया भटुऱ्याचं. तर लागेल तसं तसं पाणी घ्यायचं आपल्याला. हे कसं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही भिजवायचं, एकदम व्यवस्थित आपले भटुरे आले पाहिजे. थोडं म्हणजे आता आपल्याला भिजवताना एकदम घट्ट भिजवायचं आहे. ऑलरेडी पहिलं थोडं पाणी कमी कमी वापरून आणि नंतर आपल्याला याला असं पाणी लवू आणि तेल लवू त्याला एकदम नरम करायचं आहे. अमेरिका क्या कहता था, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं करायचा तो. तर बघा आपलं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ झालेलं आहे. कैमरामैन जल्दी फोकस करो. आणि मैदा जर वापरला तर मैदा पण असा आटरून येतो. तर आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे, हे बघितलेलंच आहे तुम्ही. आणि तुम्ही जर मैदा वापरला ना तर मैदा कमीत कमी तुम्हाला अर्धा तास तरी भिजू घालणं, तर तुमचे भटुरे एकदम छान मस्त फुलतील. आणि हे आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं, आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला भिजत ठेवायचे आहे. कारण आपण रवा टाकलेला आहे ना, तर तो फुलतो त्याच्यामुळे थोडं
15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूनच आहे. लावून मी आता याला असं झाकण ठेवणार आहे. तर बघा आपण पीठ भिजून मस्त छान असं मुरायसाठी ठेवलेलं होतं. कमीत कमी आता याला 20 मिनिटं तर झालेलेच आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान पीठ मुरलेलं आहे आणि रवा पण एकदम छान मुरलेला आहे. असा टसटशीत रवा दिसत नाही याच्यामध्ये. आणि तेल पण आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल एकदम गरम पाहिजे आपल्याला. तर तेल पण आपलं गरम होत आहे. असं पीठ घ्यायचं आपल्याला आणि थोडं आपण जी पुरी लाटतो ना घरगुती त्याच्यापेक्षा थोडं डबल न पीठ घ्यायचं आहे. आणि आपल्याला असं मोठं लागणार आहे ना, तर आपल्याला एकदम मोठा भटुरा लाटून घ्यायचा आहे. आणि हा पातळच असतो. तर बघा आणि तेल पण आपलं छान तपलेलं आहे. तर असा मोठा लाटून घ्यायचा. रुको जरा, सबर करो. तर बघा किती एकदम भारी असं झालेलं आहे. बघा किती मस्त फुगलेला आहे. आणि असेच सगळे भटुरे आपल्याला असेच फुगून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे हॉटेलमध्ये स्ट्रीट स्टाईल मध्ये झालेला आहे. असं बघायचं खालून. बघा खालून पण पूर्ण तळलेला आहे आणि असं काढून घ्यायचं. तर बघा किती मस्त आपला झालेला आहे भटुरा तयार. मजा आया. और चला आता ह्या दुसरा पण मी आता बनवून घेते. तर बघा असे मस्त, फक्त गॅस आपल्याला आहे ना तेल थंड होऊ द्यायचं नाहीये. बघा किती मस्त एकदम फुगू लागलेली आहे पूर्ण. जसा पहिला फुगला तसाच हा दुसरा पण फुगलेला आहे. तर असं कडेनं पण असं करायचं बरं. असं कडेनं पण तळत आणायचे आपल्याला, नाही तर पूर्ण फुगल्याच्या नंतर असं कडेनं कच्चे राहतात. ठीक है. हे बघू शकता, हे अशा प्रकारे तळायचा. आता तळलेला आहे आपला भटुरा दुसरा पण. तर बघा छान आपली भाजी पण एकदम इतकी छान लगे हॉटेल स्टाईल दिसायला लागलेली आहे. आपण मस्त आता खाण्यासाठी मस्त ताटात घेऊया. तर बघू शकता आपले छोले पण तयार आहे, भाजी पण ठेवलेली आहे आणि छान मस्त आता याच्यासोबत आपण कांदा, टोमॅटो आणि मिरची. तर बघू शकता तुम्ही, ज्यांनी ज्यांनी खाल्लेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की तसेच बनलेले आहेत का आपले छोले भटुरे. फक्त मी मैदा न वापरता मी गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे भटुऱ्याला. तर बघू शकता कशी वाटली कांचन रसोई घरची आजची रेसिपी छोले भटुरे. तर असंच छान छान रेसिपीसाठी, अशाच स्वीट रेसिपीसाठी, झणझणीत रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच माझे नवनवीन रोजच्या रोज नवनवीन रेसिपीज तुम्हाला येऊन जातील. तर बघू शकता की ते घरच्याच बाय बाय, साहित्यामध्ये टाटा, कशी बनलेली आहे. गुड बाय.